विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। जिल्हा व सत्र न्यायालय सरळ सेवा भरती अंतर्गत 2025-26 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत सरळ सेवा भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला इथे 15,000 ते 47,000 पर्यंत सॅलरी मिळणार आहे। पात्रता तुमची इथे 7वी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। वय तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। संपूर्ण माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। पहा, जिल्हा सत्र व न्यायालय सरळ सेवा अंतर्गत भरती आहे। सफाईदार आणि उदकी ही पदाचे नाव आहेत। 4 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 29 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 पर्यंत इथे अर्ज करू शकता। अर्ज फी कुठलीही नाही आहे। त्यानंतर वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी कमाल 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। आणि नोकरीचे ठिकाण कुठं आहे तर सोलापूर या ठिकाणी नोकरी असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही क्रॉस चेक करू शकता माहिती। अर्ज कसा करावा, ऑफलाईन पद्धतीने तुम्ही इथे करू शकता। त्यानंतर निवड प्रक्रिया बघा, स्वच्छता व चपलता चाचणी, तोंडी परीक्षा इथे असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता 7वी पास असणे इथे आहे। त्यानंतर आपण नोटिफिकेशन PDF पाहूया। बघा, जाहिरात इथे आलेली आहे। जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर या अंतर्गत सफाईगार व उदकी या पदाकरिता इथे भरती होणार आहे। जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांच्या अंतर्गत सफाईगार या पदासाठी 2 आणि उदकी या पदासाठी 1 असे इथे जागा असणार आहेत। त्यानंतर इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी इथे अर्ज करायचा आहे। 15,000 ते 47,600 सॅलरी इथे मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे किंवा स्वच्छता कामगार ही साफल्य एक्झाम ठेवली जाणार आहे, त्यानुसार तुमची इथे मुलाखत होणार आहे। दिनांक सेल्फ अटेस्टेड तुमचे डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत। 7/1/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला कार्यालयात शीघ्र टपालाद्वारे स्पीड पोस्ट ओनली, म्हणजे इथे स्पीड पोस्ट किंवा स्वतः जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यासाठी तुम्हाला इथे ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय, रंगभवन चौकजवळ सोलापूर, 41301 या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतर स्पीड पोस्ट किंवा व्यतिरिक्त कोणत्याही माध्यमातून तुम्ही इथे अर्ज करू शकणार नाही आहे आणि ज्या तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आत जर अर्ज केला तरच विचारात घेतला जाणार आहे। पात्रता बघा, दोन्ही पदाकरिता उमेदवार हा भारताचा नागरिक असावा। त्यानंतर सफाईगार पदाकरिता शैक्षणिक पात्रता फक्त 7वी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि शारीरिकदृष्ट्या समृद्ध असणे इथे गरजेचं आहे। मराठी हिंदी भाषा वाचता लिहिता येणे गरजेचं आहे। आणि तुम्हाला काय काम असणार आहे, उमेदवारास शौचालय, स्नानगृह, स्वच्छता, झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केलेल्याचा अनुभव असावा तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि उदकी या पदासाठी सुद्धा 7वी पास असणं गरजेचं आहे आणि शारीरिकदृष्ट्या सदृढ असणं गरजेचं आहे। मराठी हिंदी भाषा येणे गरजेचं आहे। त्यानंतर पब्लिंगचे आणि पाण्याचे मोटार हाताळण्याचे काम येणे गरजेचं आहे। तुम्हाला इथे वयोमर्यादा दिलेली आहे 18 ते 38 आणि खुला वर्ग किंवा यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। पात्रता, उमेदवाराची अटी हे सर्व दिलेलं आहे, ते तुम्ही संपूर्ण माहिती इथे वाचून घेऊ शकता। आणि त्यानंतर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स इथे जोडायचे आहेत ती सुद्धा माहिती दिलेली आहे। बघा, शैक्षणिक पात्रता, गुणपत्रिका 7वी 10वी 12वी असेल तर तुम्ही इथे जोडू शकता। जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जन्मदाखला असेल तर ते सुद्धा जोडू शकता। उमेदवारांचे दिव्यांग असल्यास दिव्यांगत्व दाखला असेल आणि जातीचा दाखला असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे। त्यानंतर बघा, सफाई कामाचा
पूर्वानुभव असल्यास प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट इथे असणे गरजेचं आहे. त्यानंतर विवाहित महिला असतील तर त्या उमेदवाराने सुद्धा ज्यांचं नाव चेंज झालेलं आहे त्याच्या बद्दल तुम्हाला इथे राजपत्र, शासकीय राजपत्र असणे गरजेचं आहे. विवाह प्रमाणपत्र सुद्धा असेल तरी तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली असल्याचं नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे. विशेष अर्हता असल्यास त्याच्याबाबत सुद्धा दाखला तुम्हाला इथे लावायचा आहे. न्यायालय प्रशासनाने विचारलेले इतर कोणतेही दस्तऐवज असेल तरी चालतील आणि त्यासोबत तुम्हाला लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र असेल ते सुद्धा इथे जोडायचं आहे. त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा इथे लावायचं आहे. आणि तुम्ही जर उमेदवार प्रशासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे मंजुरी घेतलेले न हरकत पत्र सुद्धा तुम्हाला इथे लावणं गरजेचं आहे. अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यासाठी बघा ते काय आहे ते तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. त्यानंतर अर्पचुलशी म्हणजे तुमचं मूल्यांकन कसं केलं जाणार आहे किंवा निवड कशी केली जाणार आहे. तर स्वच्छता व चापल्य चाचणी किमान उत्तीर्ण 15 गुण घेणं तुम्हाला गरजेचं आहे 30 गुणापैकी आणि तोंडी मुलाखत किमान 10 गुणापैकी म्हणजे 20 गुणापैकी 10 गुण घेणं गरजेचं आहे. असं टोटल 50 मार्काची तुमची इथे एक्झाम घेतली जाणार आहे. अर्ज करण्याची पद्धत सुद्धा दिलेली आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला ऑफलाईन जोडायचे आहेत. बघा ऑफलाईन कसं जोडायचे आहेत जे मी डॉक्युमेंट सांगितलेले आहेत आणि इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे तो सुद्धा इथे जोडायचा आहे. इथे अर्जासोबत फोटो लावायचा आहे. विषय म्हणजे कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय आणि विनंतीपूर्वक तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर मराठीत नाव, वडिलांचे नाव असं संपूर्ण माहिती लिहायचं आहे. तुमचं पत्रव्यवहाराचा ॲड्रेस लिहायचा आहे. नॅशनॅलिटी जोडायची आहे. रहिवासी आहात महाराष्ट्राचे ते सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे. दूरध्वनी क्रमांक लिहिणे गरजेचं आहे. ईमेल ID लिहायचा आहे. लिंग तुमचे काय आहात, स्त्री पुरुष, धर्म, जात प्रवर्ग आणि जन्म दाखला किंवा डोमासाईल लावायचा आहे. जन्मदिनांक इथे लिहायचा आहे. जात प्रवर्ग लावायचा आहे आणि जन्मदिनांकसुद्धा इथे लिहायचा आहे. वर्ष, महिने आणि दिवस ज्या दिवशी तुम्ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या दिवशी किती डेट आहे ते सुद्धा लिहायचं आहे. जे विवाहित स्थिती आहे, विवाहित म्हणजे घटस्फोटित ते जे विधवा आहेत ते इथे तुम्ही लिहायचं आहे आणि तुमचे मुलांची संख्यासुद्धा इथे लिहिणं गरजेचं आहे. आणि 2005 नंतर जन्माला आलेली मुले लिहायची आहे. दिव्यांग आहात का ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हतासुद्धा दिलेली आहे. बघा शैक्षणिक अर्हता, परीक्षा मंडळाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी हे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहायचं आहे. कामाचा अनुभवसुद्धा इथे टाकायचा आहे. कुठल्या कार्यालयात तुम्ही काम केलं आहे, कधीपासून कधीपर्यंत आणि वर्ष, महिने असं टोटल तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे. त्यानंतर बघा अर्ज करताना सदर कार्यालयात न हरकत पत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे का त्याआधी तर होय नाही ते टाकायचं आहे. कुठलाही दोषी ठरलेले आहेत का उमेदवार ते सुद्धा टाकायचं आहे. कुठली शिस्तभंग केली असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती इथे होय नाही टाकायचं आहे. त्यानंतर इथे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि इथे स्वाक्षरी करायचं आहे. जो हा अर्जाचा नमुना आहे तो तुम्ही डाउनलोड करा आणि ह्याची प्रिंट काढा. यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती भरा आणि त्यानंतर जी डॉक्युमेंट सांगितलेली आहेत ती डॉक्युमेंट्स याच्यासोबत जोडा आणि स्वतः किंवा मग पोस्टाने, स्पीड पोस्टाने तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.